नमस्कार विद्यार्थी मित्र, नवोदय मिशन या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे स्वागत करतो। आजच्या व्हिडिओमध्ये आपण 18 जानेवारी 2025 रोजी झालेल्या जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेचा जो पेपर आहे त्यामधील अंकगणित मधील सर्व गणिताची स्पष्टीकरणे या ठिकाणी पाहणार आहोत। आपण नवोदयच्या पेपरची 80 प्रश्न पूर्ण संभाव्य उत्तर सूची या चॅनलवर उपलब्ध करून दिलेली आहे, ती तुम्ही पाहू शकता। यामध्ये आपण गणिताची सर्व स्पष्टीकरणे घेऊया। चला तर पहिला प्रश्न सोडूया। पहिला प्रश्न आहे 90 चे मूळ अवयव आहेत। या ठिकाणी जर एक एक ऑप्शनचं व्यवस्थित निरीक्षण केलं तर आपल्याला या ठिकाणी संयुक्त संख्या दिसते, इथंही संयुक्त संख्या दिसते, हा 3 चा वर्ग आहे, इथंही संयुक्त संख्या दिसते, पण या पर्यायामध्ये आपल्याला संयुक्त संख्या दिसत नाही। म्हणजेच काय होईल, 2 गुणिले 3 गुणिले 3 गुणिले 5 ऑप्शन नंबर 3 उत्तर असेल। तर पहा, हा जर प्रश्न तुम्ही नीट निरीक्षण केलं, दशांश अपूर्णांकाचा भागाकार याचा एक व्हिडिओ आपण अपलोड केलेला आहे। एका सेकंदामध्ये याचं उत्तर येते, एका सेकंदामध्ये। तर कसं आहे, सेकंदामध्ये उत्तर येते तर ते नीट लक्ष द्या। आपण याचा काही विचार करायचा नाही, त्याचा विचार जर केला तर हे होईल 9.432 त्याला भागिले 12.5। आपण पॉईंटच्या पुढच्या जर संख्या या ठिकाणी समजा गृहीत नाही धरल्या तर 9/12 इथपर्यंत जरी धरलं आपण तर याचं उत्तर येते 0.75 आणि 0 पॉईंट पासून सुरुवात होणारा ऑप्शन क्रमांक 2 मध्येच आपल्याला पाहायला मिळते। ठीक आहे, तर पहा, अशा पद्धतीने खूप सोपे प्रश्न या ठिकाणी विचारलेले आहेत। तर 43 नंबरचा प्रश्न आहे। माझ्याकडे हा डी सेट आहे, तुमच्याकडे जो असेल ते पहा तुम्ही। भागाकाराच्या एका प्रश्नात जर भाजक 51 आहे, भागाकार 16 आहे, बाकी 27 आहे, तर आपल्याला या ठिकाणी भाज्य शोधायचं आहे। तर याचं या ठिकाणी एक सूत्र आहे, भाज्य काय ठेवायचं, भाज्य बरोबर भाजक गुणिले भागाकार अधिक बाकी, ठीक बाकी। या सूत्रामध्ये जर आपण किमती ठेवल्या तर आपलं उत्तर येणार आहे। ठीक आहे, तर पहा, या सूत्रामध्ये आपण सर्व किमती ठेवूया। तर पहा, या ठिकाणी भाज्य आपल्याला दिलेलं आहे का, नाही दिलेलं। या ठिकाणी भाजक दिलेलं आहे का, किती आहे, 51, गुणिले भागाकार किती दिलेला आहे आपल्याला, या ठिकाणी भागाकार 16, बाकी किती दिलेले 27। 51 गुणिले 16 करायचं आणि त्याच्या 27 मिळवायचे। बघा, 16 एक 16, हातचा एक येईल, 16 पंच्याऐंशी ने 81 येईल 816 अधिक 27, या दोघांची बेरीज केली तर येईल ती 843, ऑप्शन क्रमांक 1 मध्ये। ठीक आहे, पुढील प्रश्नाकडे वळूया। 44 नंबरचा प्रश्न आहे, दशांश अपूर्णांकाची बेरीज आहे। या ठिकाणी पहा, दशांश अपूर्णांकाची बेरीज करताना दशांशाच्या खाली दशांश आणि उजवीकडच्या संख्या उजवीकड, डावीकडच्या संख्या डावीकड अशा पद्धतीने मांडतात। तर पहा, मी तुम्हाला हे मांडून देतो। 1.1 या ठिकाणी दुसरी संख्या आहे, 1.01 तिसरी संख्या आहे, 1.001 या ठिकाणी ही संख्या आहे, 0.01 पुढे आहे 11.01, पुढील संख्या आहे 111.1001 आणि या सर्वांची आपल्याला बेरीज करायची। पहा, जिथे काहीच नाहीये तिथे आपण 0 देऊ शकतो असं या ठिकाणी सांगितलेलं आहे। या अगोदरही आपण याच्यावर एक व्हिडिओ अपलोड केलेला आहे। ठीक आहे, तो तुम्ही पाहू शकता। 1 2 3 0, तर असं केल्यानंतर आपल्याला बेरीज सोपी जाते। पहा, 1 या ठिकाणी पुन्हा येईल 1, या ठिकाणी परत 1 2 3, या ठिकाणी किती येणार आहे, 3 लिहूया। परत आता 1 2 लिहूया, पॉइंटला पॉइंट द्यायचा। उजवीकडून 4 संख्येनंतर पॉइंट, ऑप्शन सर्वच मध्ये आपल्याला या ठिकाणी मिळतो। पण आता पहा, इथं आहे 23 आणि इथं आहे 11, म्हणजे या दोन पैकी एक उत्तर या ठिकाणी आपलं करेक्ट येणार आहे। ठीक आहे, तर पहा,
पॉईंटच्या इकडे 1 2 3 4 आणि 5 ठिकाणी किती येणार आहे इथं 5. हा एकक स्थानी 5 असणारा ऑप्शन किती आहे सी मध्ये. ऑप्शन क्रमांक सी उत्तर येईल आपलं. त्या ठिकाणी 1 आणि 1 2 येणार आहे. म्हणजेच ऑप्शन क्रमांक 3 मध्ये आपल्याला हे उत्तर पाहायला मिळते. ठीक आहे, पुढील प्रश्नाकडे वळूया. 45 नंबरचा प्रश्न आहे. पुढीलपैकी कोणती संख्या नेहमी प्रत्येक मूळ संख्येचा अवयव असते? पहा ऑप्शन क्रमांक 1. कारण 1 ही संख्या कुठल्याही संख्येचा सर्वात लहान अवयव असतो. ठीक आहे. पुढील प्रश्न 46 नंबर. 4 2 0 आणि 7 या अंकापासून तयार होणाऱ्या मोठ्यात मोठ्या आणि लहानात लहान संख्येतील आपल्याला या ठिकाणी फरक काढायचा आहे. तर पहा या ठिकाणी याच्यापासून मोठ्यात मोठी संख्या कोणती बनते? ती बनते 7 4 2 0 आणि लहानात लहान कोणती म्हणाल? 2 0 4 7. तफावत म्हणजे यांची काय करायची? वजाबाकी करायची. या ठिकाणी 11तून 4 गेले 7 राहतील. या ठिकाणी 3 0 3 राहतील. आणि या ठिकाणी ऑप्शन क्रमांक आपल्याला 3 मध्ये उत्तर पाहायला मिळते. ठीक आहे, पुढील प्रश्नाकडे वळूया. या ठिकाणी प्रत्येक 300 ml च्या 17 पाण्याच्या बाटल्या आहेत. 300 ml च्या किती पाण्याच्या बाटल्या आहेत? 17. पहा या दोघांचा गुणाकार करायचा आहे. 17 त्रिक 51 येईल. 2 शून्य देऊन टाका. ml झालं. आणि प्रत्येकी 130 ml च्या ज्यूसच्या 30 बॉटल. ती 30. मग काय करायचं या ठिकाणी 30 गुणिले 130 करायचं. काय होईल? 13 त्रिक 39. या ठिकाणी 2 शून्य देऊन टाकू. हे म्हणजेच 3900 ml होईल. एका जगामध्ये रिकाम्या करण्यात आल्या जगामध्ये एकूण किती द्रावण आहे? या दोघांची काय करायची आता बेरीज. 5 0 0 9 1 10 0 हातचा 1 येईल. 5 आणि 3 8 आणि 1 9 म्हणजेच 9000 ml येईल आपलं उत्तर. 9000 ml तर नाहीये, लिटर मध्ये सांगितले म्हणून ह्याला आपल्याला 1000 ने काय करावा लागतो? भाग द्यावा लागतो. याचं उत्तर येईल ऑप्शन क्रमांक 2 9 लिटर. ठीक आहे, पुढील प्रश्नाकडे वळूया. पुढील प्रश्न आहे दशांश संख्या लिहायची. पहा या ठिकाणी 3 अधिक 3 छेद 100 अधिक 3 छेदात 1000 अधिक 3 छेदात 1 2 3 4 5 6 0. ठीक आहे, हे असं गणित आहे. तर पहा हे अशा प्रकारचं गणित आपण स्वाध्यायामध्ये घेतलं होतं नवोदयच्या. तर हे सोडवताना सोपी पद्धत सांगितली होती मी तुम्हाला. 3 ला 3 देऊ ला जर आपण सोडवून घेतलं त्याचं उत्तर येत असते 0.03. तर छेदात काय 100 आहेत म्हणजे 2 शून्य असल्यामुळे उजवीकडून 2 नंतर पॉईंट 0 पॉईंट. याचं उत्तर काय येईल? 0.03. याचं उत्तर येईल बघा 0.00003. तर अशा पद्धतीने आपण याला बेरीज करून घेऊ शकतो. ठीक आहे, तर उत्तर येते 3000330.3. या ठिकाणी हे उत्तर आपल्याला ऑप्शन क्रमांक 2 मध्ये पाहायला मिळते. अशा पद्धतीने हे सोप्या पद्धतीने खूप सोप्या पद्धतीने तुम्हाला समजून दिलं होतं याच्या अगोदर. ठीक आहे, जर तुम्ही चॅनलला नवीन असाल तुम्ही या ठिकाणी तुम्ही सर्व गणिताचे नवनीत या पुस्तकातील सर्व स्वाध्याय 1.1 पासून ते पूर्ण 12व्या धड्यापर्यंत सर्व स्वाध्याय तुम्हाला या चॅनलवर फ्री मध्ये पाहायला मिळणार आहेत. तर तुम्ही चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये जाऊन नवोदय अंकगणित या प्लेलिस्ट मधील सर्व स्वाध्याय पाहू शकता आणि जवाहर नवोदय विद्यालयाची तयारी करू शकता. चला तर हे गणित सोडून घेऊया आपण. 49 नंबर. या ठिकाणी अशी रेष आहे. अगोदर हा कंस सोडून घ्यायचा आपल्याला. तर पहा हा जर कंस सोडवला आपण तर काय होईल? मग आपलं हे वजा वजा अधिक होईल. ठीक आहे, तर या ठिकाणी जर आपल्याला सोडून घेतलं तर 4 आणि किती होईल? हे 5. म्हणजेच आपल्याला शिल्लक काय राहील इथं? वजा वजा या ठिकाणी काय होणार आहे? अधिक होणार आहे. तर आपल्याला हे वजा चिन्ह आहे, हे वजा चिन्ह आहे. म्हणजे 4 मधून 1 जर या ठिकाणी काढला आपण तर काय होईल? या ठिकाणी इथं राहील 5
-3 होईल आणि सर्वांचं उत्तर येईल 2. किती येईल? 2. तर आपल्याला 2 आल्याच्या नंतर काय करायचं? त्या 16 - 2 करायचे. 16तून 2 काढायचे. किती राहतील? 14. म्हणजे पूर्ण एवढं 14 उत्तर आलं. 18 मधून परत 14 वजा करायचे. किती राहिले? 4 राहतील. ठीक आहे. आणि हे पूर्ण एवढं 4 आलंय, तर परत 8 मधून 4 वजा केले तर उत्तर किती येईल आपलं? 4 येईल. ऑप्शन क्रमांक 3 मध्ये आपल्याला उत्तर पाहायला मिळते. पहा, हे आपल्याला कंचे भागू बेव, काय कंचे भागू बेवनुसार हे सोडवावे लागते. तर याच्यामध्ये जरी कंस जास्त आले तरी अगोदर मधला कंस सोडवायचा, नंतर त्याच्या बाहेरचा अशा पद्धतीने हे गणित आपण सोडू शकतो. ठीक आहे. चला, 50 नंबरच्या प्रश्नामध्ये सांगितलेले आहे, सुरेश त्याच्या काकाला भेटायला सकाळी 9 वाजता घरातून बाहेर पडला. तो 10 मिनिटे चालत गेला. 1 तास 5 मिनिटे बसमधून गेला. आता आपण आणि शेवटी 15 मिनिटे चालत काकाच्या घरी गेला. तो त्यांच्या घरी 3 तास 20 मिनिटे थांबला आणि संध्याकाळी 3:30 वाजता घरी परत आला. तर त्याच्या प्रवासाचा कालावधी किती वेळ असेल असं विचारले. तर पहा, सकाळी 9ला निघलाय. तो 10 मिनिटे चालत गेला, म्हणजे 10 मिनिटं चाललेले घेऊ आपण. 1 तास 5 मिनिटे बसमध्ये, म्हणजेच 1 मिनिटं याच्यात मिळू आपण इकडं. ठीक आहे. परत काय झालंय? 15 मिनिटे चालला, म्हणजे परत ह्याच्यात ऍड करू आपण आणि सर्वांची काय करू? बेरीज करून घेऊ. पहा, हे 5 आणि 15 20 आणि 10 30, हे 1 ला 1. ठीक आहे. तर मग हे आलं 1 तास 30 मिनिट. पुढं काय झालं? तो त्यांच्या घरी 3 तास 20 मिनिटे थांबला आणि त्यानंतर 3:30 वाजता तो घरी परतला. तर त्याच्या प्रवासाचा वेळ या ठिकाणी, तर पहा, या ठिकाणी फक्त प्रवासाचाच वेळ विचारलाय. आपल्याला किती आला? 1 तास 30 मिनिट 30 मिनिट आला. परंतु या ठिकाणी पहा, घरी तो 3 तास 20 मिनिटे थांबला आणि संध्याकाळी 3:30 वाजता घरी परतलाय. पहा, या ठिकाणी 3:30 आणि 3:20, म्हणजे या ठिकाणी परत तो किती? 10 मिनिटे परत या ठिकाणी प्रवासातच असणार आहे. म्हणजेच काय होईल आपलं? 1 तास 30 मिनिट आणि प्लस त्याच्यात 10, म्हणजे 1 तास 40 मिनिट या ठिकाणी उत्तर या ठिकाणी असेल. ठीक आहे. पुढील प्रश्नाकडे वळूया. पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 51. त्याला आपल्याला सोपे रूप द्यायचे, ते फ्रॅक्शन मध्ये कन्वर्ट करायचे. अशाही पद्धतीचे आपण गणित घेतलेले आहेत. उजवीकडून 4 संख्या आहेत म्हणून 1 देऊन त्याच्या 4 शून्य घ्यायचे. त्या ठिकाणी आपण या अगोदर सांगितलेलं आहे तुम्हाला. म्हणजे आता काय करायचं? दशांश समान स्थळावर झाल्यावर दशांश काय होतो? निघून जातो. ठीक आहे. दशांश निघून जाईल तर ही अशी संख्या राहील. ठीक आहे. आता आपल्याला याला काय करायचं? काटाकाटी करून घेऊ. 5 2 10 3 0. परत 5 चौक 20, शून्याला शून्याचा भाग. या ठिकाणी परत 5 1 5, 4 उरतील, 5 8 40, 5 5 20. या ठिकाणी असं राहील 40,185 भागिले 2000. परत आपण याला 5 चौक 20, 2 शून्य देऊन टाकूया. परत 5 8 40. ठीक आहे. पुढं 5 8 40 झाल्यानंतर भाग जात नाही म्हणून शून्याचा भाग. परत 5 त्रिक 15 उरतील 3 आणि 5 7 35, म्हणजे 8037 आणि छेदात 400. ऑप्शन क्रमांक 3 मध्ये आपल्याला उत्तर पाहायला मिळते. ठीक आहे. पुढील प्रश्नाकडे वळूया. एका चौरसाकृती बागेची बाजू दिलेली आपल्याला 50. बागेच्या आतल्या बाजूला चौबाजूने 2.5 मीटर रुंदीचा रस्ता काढायचा आहे. बघा, हे चौरसाकृती बाग आहे आपली. आतील बाजूला रस्ता दिसतो तो किती आहे? 2.5. रस्ता आहे. या रस्त्याचे सपाटीकरण करण्यासाठी 10 रुपये प्रति चौरस मीटर दराने किती खर्च येईल? बागेची बाजू ही किती आहे? 50. त्या अगोदर ह्या
पूर्ण बागेचे क्षेत्रफळ काढूया. 50चा वर्ग होईल, 5 5 25 2 0 हे बागेचं क्षेत्रफळ. आता हे 2.5 आहे, हे पण 2.5 आणि 2.5 होईल 5 मीटर. हेच या ठिकाणी 50 मधून 5 जर काढले तर 45, म्हणजे हा जो मधला भाग आहे इतका, तर हे असेल 45, सर्व बाजू असतील 45. मग या ठिकाणी 45 गुणिले 45 करावं लागेल. याचा जर वर्ग केला तर 4 25 हा येत असतो 2025. हा झाला मधल्याचं क्षेत्रफळ आणि हे आहे पूर्ण बाहेरचं. मग बाहेरच्या मधून मधल्याचं क्षेत्रफळ वजा केलं की हा रस्ता निघणार आहे. या दोघांची वजाबाकी करूया. 5 मधून 5 गेले 0 राहतील, 9 मधून 2 गेले 7 राहतील. या ठिकाणी 4 ला 4 475. पूर्ण रस्त्याचं काय येणार आहे या ठिकाणी 475 आहे. 10 रुपये प्रति चौरस मीटर दराने, म्हणजे याला 10 ने गुणायचं. 4700 ऑप्शन या ठिकाणी 2 मध्ये तुम्हाला उत्तर पाहायला मिळते. पुढील प्रश्नाकडे वळूया. पुढील प्रश्न आहे 52 नंबरचा. या ठिकाणी पाहता 52 नंबरचा प्रश्न रिपीट झालाय. 53 नंबरचा प्रश्न घेऊया. 33/40 मधून काय वजा केलं 11/40? जर आपण 33/40 लिहिलं वजा इथं x केलं तर याचं 11/40. पहा नक्कीच तुमच्या लक्षात येईल, छेद समान असल्यावर एकदाच लिहायचा. मग अंशातून किती वजा करणार तुम्हाला 22, म्हणजेच हे येतील. म्हणजे इथं आपल्याला काय येणार आहे 22/40. ऑप्शन मध्ये आपल्याला 22/40 नाही, म्हणजे याचा सममूल्य अपूर्णांक घ्यायचा. म्हणजे 11 दोन्ही या ठिकाणी बे 1 बे बे 1 बे आणि बे दोन्ही 4 0 0, म्हणजेच 11/20 आपलं उत्तर या ठिकाणी असणार आहे. पुढील प्रश्न आहे. टीनाने एक स्कूटर 55,000ला खरेदी केला, दुरुस्तीसाठी 3,400 खर्च केला. म्हणजेच एकूण खरेदी काय होणार आहे, ह्या दोघांची बेरीज होणार आहे. म्हणजेच ती बेरीज येणार आहे 58,400 रुपयाला. ही झाली एकूण खरेदी किंमत. एकूण खरेदी किंमत म्हणजे खर्च आणि ते मिळून, ठीक आहे. आणि तो तिने 56,030 रुपयाला विकला. तर तिला फायदा झाला का तोटा झाला हे ओळखायचं आपल्याला. बघा 58,400 ला घेतला आणि 56,030 रुपयाला विकला. याचा अर्थ तिला काय झालं असणार आहे, नक्कीच या ठिकाणी तोटाच झालेला असणार आहे. ठीक आहे, तोटा झालाय, पण तो किती झालाय, तर या दोघांची वजाबाकी करायची. 58,400 वजा 56,030 शून्य या ठिकाणी 7 राहील. ठीक आहे, पुढं इथं 3 होतं, 3 ला 3 राहील. या ठिकाणी 8 मधून 6 ते 2 राहतील, 5 5 गेले 0. 2,370 या ठिकाणी तोटा होईल आपला. ठीक आहे, या गणितामध्ये. पुढील प्रश्नाकडे वळूया. पहा 55 नंबरचा प्रश्न या ठिकाणी. तर 55 नंबरच्या प्रश्नामध्ये विचारले आपल्याला, एक दुकानदार 1 रुपयाला 5 विकत घेतो, चॉकलेट विकत घेतो आणि 1 रुपयाला 4 या दराने विकतो. तर त्याला 125 रुपयाचा फायदा करून घेण्यासाठी किती चॉकलेट्स विकतो, असा प्रश्न आहे. तर पहा ठिकाणी 1 रुपयाला 5 विकतो. ठीक आहे, म्हणजेच 1/5, याचं उत्तर आहे 0.2 रुपये. ठीक आहे, आणि 1 रुपयाला 4 या दराने विकतो, म्हणजे विक्री किंमत काय 1/4. म्हणजे जर आपण काटाकाटी केली ते येईल 0.25 येईल 0.25. मग त्याला नफा किती होते, नफा बरोबर 0.25 वजा 0.2, म्हणजेच नफा होईल 0.05 रुपये. ठीक आहे, तर आता या ठिकाणी नफा 0.05 झालेला आहे. नफा बरोबर आपल्याला चॉकलेटचा नफा, प्रति चॉकलेटचा नफा गुणिले विकलेल्या चॉकलेटची संख्या, विकलेल्या चॉकलेटची संख्या असं करावं लागेल. तर प्रति चॉकलेटचा नफा तर आपल्याला माहितीच आहे, किती झालेला आपल्याला 0.05 झालेलं आहे, बरोबर आहे. आता आपल्याला
एकूण किती रुपये फायदा करायचा आहे? 125, म्हणजे 125 या ठिकाणी आपल्याला द्यावं लागेल. आणि विकलेल्या चॉकलेटची संख्या आपल्याला माहिती आहे का नाही? x. मग हे गुणाकारातली इकडे भागाकारात टाकायचं. 0.5 पॉईंट काढून टाकण्यासाठी नंबर निघून यायचं, याला पॉईंट निघून जाईल, हे होईल 125 डबल 0 5 राहते. 5 1 5 5 दोन्ही 10 5 5 25 2 0. म्हणजेच त्याला किती चॉकलेट विकतो तो? तर 2500 चॉकलेट तो विकतो. अशा पद्धतीने आपल्याला सोडून घ्यावं लागणार आहे. ठीक आहे. पुढील प्रश्न आहे 56 नंबरचा. खालील आकृतीचे क्षेत्रफळ सर्वात जास्त आहे आणि किती ते विचारलेले. पहा या ठिकाणी सुरुवातीच्या आकृतीचा जर विचार केला तर हे आयत आहे, त्या दोघांचा गुणाकार होईल. किती होईल? आयताचे क्षेत्रफळ लांबी गुणिले रुंदी 180. ठीक आहे. होईल 180. पुढील त्याच्याकडे जाऊया. तर हे जर विचार केला तर हे काय आहे? चौरस आहे. काय आहे? चौरस. आता या ठिकाणी आपल्याला यांचा जर गुणाकार केला 196 येईल. ठीक आहे. 100 काय येईल? 96 येईल. पुढील प्रश्न, आपलं पुढील आकृतीचं निरीक्षण करू. तर बघा, बर, या ठिकाणी पुढील आकृती आहे आयताची. ती आहे आयताचे क्षेत्रफळ लांबी गुणिले रुंदी. मग आपल्याला परत काय करावं लागणार आहे? या ठिकाणी दोघांचा गुणाकार 16चा आणि 12चा. 16 दोन्ही 32, 7 3, 16 आणि 3 19, 92. ऑप्शन मध्ये नाही. या ठिकाणी सर्वात जास्त आहे विचारलंय ना. परत ह्या दोघांचा गुणाकार 17 1 10 1 17 1 17 18. सर्वात जास्त काय आले? 196 या ठिकाणी या आकृतीचं. म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 आपलं उत्तर बरोबर असणार आहे. पुढील प्रश्नाकडे वळूया. याला आपल्याला सोडून घेतल्यानंतर काय प्राप्त होईल हे विचारलेलं आहे. तर पहा, छेद समान आहे सर्वांचाच, त्यामुळे काय करायचं, आपण बेरीज करून घेऊया दोघांची. छेद समान आहे एकदाच. 5 आणि 7 12, वजाला वजा या ठिकाणी 3/22 अधिक 9/22 1/22. ही अधिकची संख्या परत बेरीज करू दोघांची. 12 आणि 9 21/22 झाले हे. या ठिकाणी वजा 3/22 हे आहे, वजा 1/22. अगोदर दोघांची वजाबाकी केली तर काय होईल? 22 मधून 3 गेले 18 राहतील. 18/22. सॉरी 19 20 21 बरोबर 18/22. परत आता 1/22 वजा करायचं, 17/22. क्रमांक या ठिकाणी आपल्याला 2 मध्ये पाहायला मिळेल. हा खूप सोपा प्रश्न आलेले त्या परीक्षेमध्ये. 58 नंबरचा प्रश्न घेऊया. घड्याळ संध्याकाळचे 6 वाजले तर मिनिट काटा व तास काटा 6 वाजले, याचा अर्थ घड्याळ कशी असेल? पूर्ण अशी असेल. हा असतो कोणता अँगल? सरळ कोन असतो, स्ट्रेट अँगल या ठिकाणी आपण त्याला म्हणतो. ठीक आहे. पुढील प्रश्नाकडे वळूया. पुढील प्रश्न आहे, पहा या प्रश्नामध्ये विचारले, सायकलच्या चाकाला एकूण 24 तारा आहेत. एकूण तारांची संख्या दिली आहे 24 आणि 2 लगतच्या तारामध्ये किती अंशाचा? हा प्रश्न थोडासा होता. तर हा चाक कोणत्या आकाराचे? गोल, म्हणून हा असतो 360 अंशाचं. यामध्ये 24 तारा आहेत म्हणून 360 भागिले 24 असं करावं लागणार आहे. काटाकाटी करून घेतली तर उत्तर येईल या 15 येईल. 15 बघा, 12 दोन्ही 24, 12 त्रिक 36, शून्याला 0 असं करावं लागलं आपल्याला. 30 भागिले 2 म्हणजेच 15. ऑप्शन क्रमांक 2. ठीक आहे. आता या ठिकाणी आलेखाचं निरीक्षण करून उत्तर शोधायचं आहे. काय विचारले? QR ने मिळून सोडवलेल्या प्रश्नांची संख्या PS यांनी सोडवलेल्या संख्येपेक्षा कितीने जास्त आहे? Q 10, R 10, किती झाली? 16. QRचं काय विचारलंय? PS. P किती आहे? 4. S किती आहे? 8. 4 किती झालं? 12. म्हणजेच 12 आणि 16 कितीने जास्त आहेत? 4 ने जास्त. ऑप्शन क्रमांक 1.
अशा पद्धतीने आपण 2025 JNVS म्हणजे जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा याच्यामधील अंकगणिताची सर्व स्पष्टीकरणे पाहिली आहेत. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल लाईक करा. चला तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत